तरी येणं म्हणजे हे येणं नसतं. काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं. समाजसेवेच्या निघून जाती. त्याच्यात काही बोलण्यासारखं तथ्य असं अजिबात किंतु परंतु काहीच राहत नाही. कारण एवढा जण समुदाय हा आपल्याकडे सगळ्यासाठी उपस्थित राहणं हीच आपली एक मोठी पावती म्हणावं लागेल. आणि दादांनी केलेले काम हे आपल्या खडकीतून दिसून येतील. पुलाचे काम असू, रस्त्याचे काम असू किंवा ड्रेनेज लाईन असो, हे कोणतेही काम आपल्याला आपण सांगितलं त्याप्रमाणे दादांनी करून दिलं. आता याच गल्लीतील जिथे आपली 8 लाईनची पाईपलाईन तिच्यामध्ये पाणी बसत नाही. अनेक नागरिकांचं म्हणणं होतं की बाबा आपल्याला मोठा पाईपलाईन पाहिजे, मोठी पाईप पाहिजे. तर ती आपण त्यांना सांगितलं. त्यांनी आपल्याला 8च्या ऐवजी 30 इंचीचा पाईप मंजूर करून दिला आणि तेही कमीत कमी वेळात आपल्याला लगेच टाकून दिली. असं कर्तव्यदक्ष आमदार आणि सीओला सांगितलं ताबडतोब आपली काळजी करून त्यांनी ती गटर पण मंजूर करून दिली आणि तिचं कामही पूर्ण झालं. त्याबद्दल दादांचे आणि नगरपालिकेचे सर्वस्वी आभार मानतो. तसेच इथून पुढे जे कामाचे आपल्याला अडचणी येतील, ज्या सुचवतील त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्याला जे नगराध्यक्ष पदासाठी दिलेले उमेदवार कर्तव्यदक्ष कार्यक्षम काका कोयटे हे अत्यंत प्रभावशाली आणि चांगलं व्यक्तिमत्व दिलेलं आहे. दादाच्या जोडीस काका कोयटे देणं ही म्हणजे आपली परवडीच असायची असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांची कार्यशैली चांगली आहे, त्यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. जेणेकरून आपण 3ही उमेदवार नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवक हे घड्याळाचे बटन दाबून पूर्ण प्रचंड बहुमताने निवडून द्याल ही मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किंमत वाटते का? हा तुम्ही तयार केलेला ठेसा, त्याला आपण नाव देऊ खडकी ठेसा. कोणत्याही मालाला नाव द्यावं लागतं, काहीतरी चांगलं नाव द्यावं लागतं. तेव्हा आपलं नाव कोणतं द्यायचं? खडकी ठेसा. नाव आवडलं तुम्हाला? खडकी ठेसा आपल्याला करायचं ना. खडकी कुरडया, खडकी पापड, खडकी मसाले, खडकी लोणचं अशा प्रकारचे पदार्थ आपल्याला तयार करायचे. आणि ते तुम्ही तयार केलेले पदार्थ फक्त ते दर्जेदार असले पाहिजे. दादा आम्हाला आदेश देत असतात, जे करायचं ते दर्जेदार करा, क्वालिटीचं करा. रस्ते करायचे असतील ते क्वालिटीचे झाले पाहिजे. त्यात कोणाला पैसे खाऊ देऊ नका. काही करायचं असेल ते दर्जेदार करा. मग ते हे माल तुम्हाला तयार करण्याकरता कच्चा माल जो लागतो ना, तो मी तुम्हाला देईन. एक लक्षात घ्या, तुम्हाला शेंगदाण्याची चटणी करायची असते ना, शेंगदाणे मी देईन. तुम्हाला खोबऱ्याची चटणी करायची असते ना, ती चटणी मी देईन. तुम्हाला लोणचं करायचं असतं ना, कैऱ्या मी देईन. त्याला लागणारा मसाला मी देईन. तर तुम्ही प्रत्येकाने जर वेगवेगळं तयार केलं त्याची चव वेगवेगळी होणार. आणि शहरातल्या लोकांना एकाच चवीचे पदार्थ खायचे असतात, पण त्याला तुम्ही तयार केलेल्या मालाला चांगल्या प्रकारचं पॅकिंग करावं लागतं. जसं आपल्या एखाद्या मुलीला पाहुणे पाहायला आल्यावर आपण काय करतो? तिला लिपस्टिक लावतो, आणखी काय काय करतो. तसं ह्या सगळ्या मालाला चांगलं सजवावं लागेल आपल्याला. आणि ते सजवायचं काम तुम्ही माझ्यावर सोपवा. ते सजवल्यानंतर त्याचे पॅकिंग करायचं काम तुम्ही माझ्यावर सोपवा. आणि विकायचं मी काम माझ्यावर सोपवा. तुम्ही कुठं विकायला जायचं नाही. मी काल सुभाषनगर भागामध्ये गेलो होतो. तिथे काही महिला म्हटल्या की आम्ही पेटीकोट तयार करतो रोज. परकर म्हटलं किती तयार करता? रोज 4-5 करतो म्हटलं आम्ही. त्याचं कापड तुम्ही कुठून घेता? कोपरावरूनच घेतो म्हटले. काय मीटर घेता? त्यामुळे आम्ही 32 रुपये मीटर घेतो. 32 रुपये मीटर. हिशोब लक्षात ठेवा बरं का. तुझ्यासारखी ज्या तरुण मुली आहे ना, मी काही हिशोब विचारणार तुम्हाला. 32 रुपये मीटर घेतो म्हणजे कापड आम्ही. एका परकराला किती लागतं? 2 मीटर. 2 मीटरचे किती झाले? 64 रुपये. 5-6 रुपये दोऱ्याचे जातात. म्हणजे परकर केवढ्याला पडला? 70 रुपयाला. तुम्ही विकता केवढ्याला? त्यामुळे आम्ही 90 रुपयाला. म्हणजे तुम्हाला पैसे किती मिळतात? 20 रुपये. मी त्यांना म्हटलं तुम्हाला हे जे कापड जे 32 रुपये मिळतं ना, ते ज्या व्यापाऱ्याकडून घेतात त्या व्यापाऱ्याला मी फोन लावला. म्हटलं या सगळ्या महिला बाबा तुझ्याकडून कापड घेतात, तू काय भाव देतो त्यांना? तर 32 रुपये. म्हटलं अजून किती कमी करू शकतील? नाही तुम्ही 2-5 मीटरला मी काही कमी करणार नाही. म्हटलं मी 2-5 मीटर घेणार नाही तुझ्याकडून. मी तुझ्याकडून एका टायमाला
500 मीटर 5000 मीटर कापड घे, 5000 मीटर कोपरातल्या 500 महिला आम्ही तयार करू, एका बाईला लागतात 10 मीटर, म्हणजे किती झालं रोज 5000 मीटर. म्हटलं 5000 मीटर जर मी खरेदी केलं तर तू काय भाव देशील? तो आधी 27-28 वर आला, 27 वर आला, शेवटी 22 रुपयावर आला. तो 22 रुपयाने मी देईल म्हणे. म्हणजे एका मीटर मागं फायदा किती झाला? एका मीटर मागं 10 रुपयाचा. आणि तुम्हाला जर 5 परकर शिवायचे असतील तर किती फायदा झाला? 100 रुपयाचा. जे कापड जो परकर तुम्हाला 70 रुपयांनी पडत होता तो पडत 50 रुपयांनी. आणि तुम्ही केलेल्या अशा मालाला मी एक हमी भाव देईल. त्या बाहेर परकर केवढ्या विकत होत्या? 90 रुपयाला. मी त्यांना म्हटलं 90 रुपयाला तुमचा परकर मी विकत घेईल. पूर्वी तुम्हाला त्याच्यात 20 रुपये मिळत होते, आता एका परकर मागं 40 रुपये मिळतील. आणि ह्याचप्रमाणे तुमच्याकडून विकत घेतलेले परकर 90 रुपयाला मी जर तुमच्याकडून परकर विकत घेतला, तुम्ही बाजारात 120 रुपयाला विकल, पुण्याला विकल, मुंबईला विकल. आणि ते 30 रुपये जो नफा राहील ना तो सुद्धा मी तुम्हालाच देणार आहे वाटून. एक सहकारी संस्था करणार आहे मी सगळ्या महिलांची. त्या सहकारी संस्थेतले तुमच्यातलेच कोणी चेअरमन होतील, व्हाईस चेअरमन होतील, कोणी संचालक होतील. सांगा खरेदी रेखाताई, तुम्ही तुमच्यातले चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक निवडायचे आणि तो नफा सुद्धा तुम्हीच वाटून घ्यायचा. 70 रुपयाला परकर पडेल, तो विकला केवढा जाईल? 130 रुपयाला. म्हणजे एका परकर मागं 60 रुपये तुम्हाला मिळतील. ह्या अशा प्रकारचं उत्पन्नाचं साधन आम्ही तुम्हाला चालू करून देणार आहोत. परकरच करा असं मी म्हणणार नाही. खडकीमध्ये मी बघितलं पैठण्या तयार करणारे बाय आहेत काही इथं कोणी? पुढे या ताई, पुढे या. पैठण्या तयार करतात. पैठण्या कोणाची मोनोपोली आहे? पैठण्या कुठे केले जातात? येवल्याला पैठण्या. अरे येवल्याच्या बाया पैठण्या तयार करतात, आमच्या कोपरावच्या खडकीच्या बाया काही कमी आहेत का? तुम्ही पैठण्या तयार करा, त्या पैठण्या विकायची जबाबदारी माझ्यावर तुम्ही सोपवा. या ताई पुढे या, त्यांना माहित द्या. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झालेली किंवा होणार आहे. त्याच्यामध्ये 40 वर्ष आपण पलीकडच्या लोकांना ज्या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. नगरपालिकेमध्ये कायम सत्ता त्यांची राहिली. तरी देखील आपल्याला पाण्यावर चर्चा करावी लागते, गटारीवर चर्चा करावी लागते, रस्त्यांवर चर्चा करावी लागते. हे आपल्या सर्वांचं दुर्दैव. 40 वर्ष तुम्ही त्यांना दिले, 40 वर्ष मला जर दिले ना, एक प्रश्न सोडणार नाही. आता पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला पाणी, गटारी, रस्ते हे विषय संपून टाकायचे. परत याच्यावर चर्चा नाही झाली पाहिजे. हे राहिलं ते राहिलं, त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं. तुमच्या प्रपंचाला हातभार कसा लागेल, तुमच्या मुलांना शिक्षणासाठी 2 पैसे कसे उपलब्ध राहतील, चांगलं थाटामाटामध्ये लग्न कसं करता येईल, दवाखान्यासाठी कसा खर्च तुम्हाला मिळेल, यासाठी आपल्याला तुमच्या प्रपंचाला हातभार लावण्यासाठी उद्योग आपल्याला आणायचे. समोरच्या लोकांना काय करायचंय? आपल्या प्रत्येक गावामध्ये कोडा घालायचा. 5 नंबर तलाव होऊ नये यासाठी कोर्टामध्ये 36 तारखा घातल्या, कोट्यावधी रुपये घातले. फक्त मागणी एकच, 5 नंबर तलावाचं काम थांबवा. का बरं थांबवा? शहराला पाणी नाही मिळालं पाहिजे, मिळालंच पाहिजे. पण त्यांना तुमच्याशी काही घेणं नाही. तुम्हाला पाणी मिळावं हे त्यांचं उद्दिष्टच नाही. त्यांना फक्त त्यांचं राजकारण जिवंत राहिलं पाहिजे एवढं उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर. आणि म्हणून अनेक लोकांना उभं करून काम थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला त्या ठिकाणी होता. हे सर्व अडथळे दूर करून आपण 5 नंबर तलाव पूर्ण केला का नाही? बघितलं ना तुम्ही? समक्ष किती लोकांनी बघितलं? हात वर करून सांगा. सगळ्यांनीच बघितलं. एकदम भव्य तलाव आपण केला आणि तुम्हाला आज 4 दिवसांनी पाणी मिळते. असे जे काही प्रमुख आपले रस्ते शहरामध्ये होते, या रस्त्याला मी निधी आणला. आणलेला निधी सुद्धा खर्च करायचा नाही. खर्च झाला, रस्ते चकाचक होतील, लोक आमदारावर खुश होतील.
जाऊन दे, हा रस्ता बंद करा, उडे लोक नाराज राहिले पाहिजे, लोक खड्ड्यातून गेले पाहिजे, अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांचा होता. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती, आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, हे काय माझे कोणी पाहुणे नाही, माझ्या घरातले कोणी नाही, हे सर्व आपल्यासाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते. काकासाहेब कोयटे यांची तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही. 22,000 ठेवीदार कोपरगाव शहरातले त्यांच्याकडे, त्यांचे 400 कोटी रुपये त्यांच्या संस्थेमध्ये आहे. एवढ्या 22,000 लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. शैक्षणिक असू, सहकार क्षेत्र असू, सामाजिक क्षेत्र असू, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं, लहानाचे मोठे इथं झालेले. आणि आपल्या शहराबद्दल त्यांना एक आस्था आहे, आपलं शहर बदललं पाहिजे. राहुलजी शिरसाट असतील, आपले सावळेताई असतील, शैलेशजी सावळे त्यांचे पती असतील, यांची फार तळमळ आहे आपल्यासाठी. हे कामं झाली पाहिजे, ते कामं झाली पाहिजे. आपल्या पावसाळ्यात इथं पाणी आणायचं, आपण हा पूल केला, त्याच्या पुढचा पूल केला, आपण हे 2-3 पुलं केले, पुढच्या पुलं तिथं पाणी आणलं कुठं गिरमे सिटीमध्ये. एवढे 2-3 पुलं करून उपयोग नाही झाला, त्या पुढचा पूल आता करून द्यावा लागेल. आणि आपलं जे काही पावसाळ्यात पाणी येतं त्या ठिकाणी आणणार नाही. अशा अनेक कामं आपण त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये राबवलेली आहेत. खडकीमधल्या आपल्या कामांची जर यादी वाचली तर जवळपास 5 कोटीचे कामं काही आपले झालेले आहेत आणि मंजूर आहेत. पुढचे 1 वर्षभर आपले कामं चालतील एवढे निधी आपण मंजूर करून ठेवलेले आणि पुढे पण आपल्याला मंजूर करायचे. परंतु आपल्या हक्काचे नगराध्यक्ष, नगरसेवक जर नसले तर मी जरी काही निधी आणून नगरपालिकेला दिला, तो खर्च करण्याची प्रवृत्ती त्या लोकांमध्ये राहणार नाही. कारण की त्यांना आपल्या अडचणीशी काही घेणं देणं नाही. आमचं काम करण्याची पद्धत अशी आहे, आपल्याला अडचण दिसते ना, त्या अडचण सोडवण्यासाठी काय निधी लागेल त्या निधीची उपलब्धता आपण करायची. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री, त्यांनी सांगितलं की जे काही कामं लोकांना अडचणीचे वाटतात ते सोडवण्याचं काम आपण सातत्याने करत राहिलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे, लोकांच्या अडचणी सोडत राहिलं पाहिजे. ठीक आहे, 10 अडचणी असतील, आपल्याकडे 2 सुटतील, पण 8 अडचणी सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीचं काम करण्याची पद्धत आमची आहे. आणि समोरच्यांचे काय, तुम्हाला काय अडचणी ठेवायचं म्हणजे तुम्ही पाय पडणार, त्यांचे जाणार, तसं राहिलं पाहिजे का? कायम तुम्हाला अडचणीत राहायचं. प्रत्येकाला वाटतं आपली प्रगती व्हावी, प्रत्येकाला वाटतं आपले मुलं शिकावे, प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलींनी चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन आपला प्रपंच करावा. आणि मग त्या पद्धतीचं काम आम्ही सर्वजण करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आलेलो, इथून पुढे देखील करत राहणार. परंतु आज गरज आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची. नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदाचे सर्वचे सर्व 30 उमेदवार, 31 उमेदवार हे घड्याळ चिन्हाचे त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम आपण सर्वांनी करावं. जशा पद्धतीने पुढचे 4 वर्ष, माझ्या आमदारकीचे अजून 4 वर्ष बाकी, पुढचे 4 वर्ष तर आमदार बदलले नाही. 4 वर्ष तुम्ही मला दिलेले, त्याच्या जोडीला नगराध्यक्ष आणि नगरसेवक आपण सर्वांनी मला द्यावे. आणि बघा आपल्या कामाची स्पीड कशी दुप्पट तिप्पट आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. अशा पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू. आम्ही आज विनंती करतो, आपण सर्वांनी घड्याळ चिन्हाचं बटन दाबा. बटन दाबा चांगले, घड्याळाचे बटन दाबा. बाकीच्यांचं सोडून द्या, बाकीच्यांचं बटन का काही अडचण नाही. बटन फक्त बटन आपले घड्याळाचे दाबायचे. बरोबर आहे का? तेवढं 20 तारखेला आपण घड्याळ चिन्हाचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्या, एवढी कळकळीची विनंती आपण सर्वांना या ठिकाणी करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.